नमस्ते मॅडम. नमस्ते. कुठून आलाय? मी कोल्हापूरवरून हॉकी स्टेडियम जवळ आलो. आपलं नाव कसं? माझं नाव प्रियंका जोशी. किती किलोची मसाला चटणी बनवायची आहे? माझी 8 किलो मिरचीची मसाला चटणी बनवायची आहे. जैन मसाला बनवते. तुम्ही या जैन मसाला चटणीमध्ये हिंग वापरलाय की हिंगडी वापरायला सांगितलाय? हिंगडी वापरायला सांगितली. ओके. आणि तुम्ही यामध्ये मीठ कोणतं वापरलाय? मी यामध्ये मीठ शेंदी वापरले. यांनी यामध्ये कोणकोणत्या मिरच्या वापरल्यात ते पाहूया. ही आहे केडीएल बेडगी, 1 नंबर क्वालिटीची बेडगी. आणि त्यानंतर तिखटासाठी त्यांनी ही जवारी मिरची वापरलेली आहे आणि थोडीफार लवंगी मिरची देखील वापरलेली आहे. आणि ही आहे संकेश्वरी मिरची, जी चवीसाठी वापरली जाते. मिरच्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकताय. सगळ्या मिरच्या 1 नंबर क्वालिटीच्या आहेत. आणि मेन म्हणजे यांनी या मसाल्यामध्ये खडा हिंग न वापरता हिंगडी वापरायला सांगितलेली आहे. हिंगडी म्हणजे एकदम अशी ही सॉफ्ट असते, खडा हिंग सारखी कडक नसते. तेलामध्ये टाकली की त्याचा सुगंध इतका छान पसरतो, त्यामुळे मसाल्याला खूप छान फ्लेवर येतो. त्यानंतर सर्व खडे मसाले आपण लोखंडी कढईमध्ये खमंग भाजून घेत आहोत. काही मसाले हे कोरडे भाजले जातात, तर काही मसाले तेल घालून भाजले जातात. मसाल्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता. इथे सर्व प्रकारच्या मिरच्या मसाले अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीच्या उपलब्ध आहेत. वर्षभरासाठी लागणारा कोणताही मसाला असू दे, कांदा लसूण मसाला असू दे, जैन मसाला असू दे, मालवणी मसाला असू दे, तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार, तुमच्या प्रमाणानुसार बनवून दिला जातो. फक्त तुम्हाला इथे येऊन मिरच्या मसाले सिलेक्ट करायचे आहेत. त्यानुसार तुमची लिस्ट बनवली, ऑर्डर कन्फर्म झाली की 4 दिवसानंतर तुम्हाला इथे बोलवलं जातं आणि तुमच्या नजरेसमोर तो मसाला बनवून दिला जातो. आता हा जैन मसाला बनवण्यासाठी आपण डंकामध्ये सर्वप्रथम मिरच्या घातल्या, त्यानंतर भाजलेला खडा मसाला घातला. आता यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे सेंधव मीठ आपण वापरणार आहोत. मिरच्या, खडा मसाला आणि मीठ घालून कुटलेली ही पावडर पुन्हा एकदा छान चाळून घेतली जाते. आणि ही चाळून घेतलेली फाईन पावडर पुन्हा आपण डंकामध्ये घालतो. यामध्ये वाटलेले तीळ, खोबरे आणि तेल घालून ही मसाला चटणी छान मिक्स करून घेत आहोत. या जैन मसाला चटणीमध्ये कांदा लसूण वापरला जात नाही. कलरला एकदम सुंदर, चविष्ट आणि झणझणीत जैन मसाला चटणी तयार झाली आहे. तुमची ही ऑर्डर लवकर बुक करा. थँक्यू तुषार मसाले. तुम्ही पण एकदा तुषार मसाल्यांना भेट द्या.